ओम शांती. सात्विक पक्वान्नामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज मी रक्षाबंधन स्पेशल काजू बर्फीचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. व्हिडिओ अगदी छोटासा आहे. खूप गोष्टी मी यामध्ये स्किप केलेल्या आहेत. एक वाटी काजू घेतलेले आहेत आणि त्याच वाटीनं एक वाटी साखर घेतली. या साखरेमध्ये अर्धी वाटी पाणी घालून साखरेची चाचणी बनवून घेतली. चाचणी आपल्याला फक्त थोडीशी चिकट पाहिजे, एकदमच तार पकडणारी नकोय. हा भाग मी स्किप केलेला आहे, म्हणून पुन्हा एकदा सांगते की चाचणी आपल्याला गुलाबजामुनच्या चाचणीपेक्षा घट्ट चाचणी घ्यायची आणि ही जी काजूची पावडर आपण बनवून घेतलेली आहे ती पावडर त्या चाचणीमध्ये घालून घ्यायची. सुरुवातीला हे आपल्याला पातळ दिसून येईल, पण 1-2 मिनिटांनी हे चांगलं घट्ट होतं. घट्ट झालं की आपण गॅस बंद करून कढई खाली घेतलेली आहे आणि हाताने आपण थोडस थंड झालं की या काजूची पाहायची की गोळी होते का हातामध्ये, आणि ही छान गोळी झालेली आहे. म्हणजे हे आपल्याला छान लाटता येतं. आणि तुम्ही पाहू शकता मी चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे आणि त्यावर हा डो मी लाटून घेत आहे. मला चौकोनी शेप पाहिजे म्हणून हाताने आपण अशा पद्धतीनं चौकोनी शेप घ्यायचा. आणि हो, यामध्ये मी हे डोचे 2 भाग केले होते आणि एका भागामध्ये पिस्ता कलर आणि एका भागामध्ये येलो कलर घातलेला आहे. येलो कलरचा जो काही डो आहे तो मी चांगला लाटून घेतला आणि पिस्ता कलरचा डो आहे त्याचा असा रोल बनवून त्यामध्ये गुंडाळून घेतलेला आहे. आणि पाहू शकता तुम्ही हाताने असं दाबत जायचं आणि छानपैकी हा रोल बनतो. यामध्ये मी थोडस डेसिकेटेड कोकोनट देखील घातलेला आहे आणि हाताने चहूबाजूनी हा रोल असा मस्तपैकी बनवून घ्यायचा. दोन्ही बाजूनी त्याला चिकटवून घ्यायचं आणि थोडासा दोन्ही साईडचा भाग जो आहे तो आपण चाकूने काढून घेऊ. आणि 1 ते 1.5 इंचाच्या अंतराने आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला मिळतील, त्याच्या नोटिफिकेशन्स येतील. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे, वेळोवेळी व्हिडिओ पाहतात, त्यांचंही खूप खूप धन्यवाद आहे. आणि हाही व्हिडिओ आवडल्यास लाईकचा थंब नक्की दाबा. आणि या ठिकाणी माझा काजू बर्फीचा रोल बनलेला आहे. मी त्याच्या छोट्या छोट्या वड्या पाडून घेते. हा व्हिडिओ खूप स्किप झाल्यामुळे यातील बऱ्याचशा गोष्टी लक्षात नाही आल्यास तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये तशा कमेंट्स टाका, मी रिप्लाय देईल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळे इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहेत, ते पाहू शकता तुम्ही. हा, पण हो, एक इन्ग्रेडियंट त्यात मिळायचा नाही, ती म्हणजे बहिणीची माया. यामध्ये बहिणीची माया देखील घालायची, त्यामुळे बहीण भावातील प्रेम वाढत जाईल. काय अजूनही डिसिजन होत नाही? काय मिठाई बनवू भावासाठी? कशाचा विचार करताय? घ्या काजू आणि बनवा ही काजू बर्फी आपल्या मायेसहित. अच्छा, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत. बाय बाय.